नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग साठी नेमका खर्च किती येतो. आता बऱ्याच मुलांना व पॅरेंट्सला प्रश्न पडलेला असतो. सर्वजण म्हणतात इंजिनिअरिंग खूप महाग झाली आहे, इंजिनिअरिंगला फार खर्च येतो. इंजिनिअरिंगला एवढा खर्च करून इंजिनिअरिंग वर्थ इट आहे का? तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सीओईपी व व्हिजिट यासारख्या दिग्गज कॉलेजमध्ये शिकणारे व MST CET चे टॉपर राहिलेल्या स्टुडंट्स कडून तुम्हाला ऍडमिशनची हॅसल फ्री काउन्सिलिंग जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व चॅनलच्या होम पेजला दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे ऍप डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर स्क्रीनवर दिसणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही आमच्या टीमला मेसेज करू शकतात. ते तुम्हाला काउन्सिलिंग बद्दलची सर्व डिटेल माहिती देण्यात येईल. आता आपण बघूया इंजिनिअरिंगला खर्च किती होतो. पॅरेंट्स लोकांना हा व्हिडिओ दाखवायला विसरू नका, कारण पैसे मॅनेज करणं फार अवघड जात असतं. आणि त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, दादा तू कॅटेगरी वाईज सांगणार आहे का इन जनरल सांगणार आहे? मी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगणार आहे की इंजिनिअरिंगला खर्च किती होतो. आता जे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत, महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंटचे कॉलेज येतात त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगची फी थोडी कमी असते. बट गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेज जे असतात त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगची फी थोडी जास्त असते. 20, 30, 40 हजाराचा फरक तिकडे पडत असतो. बट तिथे तुम्हाला स्कॉलरशिप नावाची एक गोष्ट असते. जर तुम्ही कास्ट मध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. आता आपण बघूया ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे. अशा मुलांना कॉलेजची काय फी लागणार? कॉलेजच्या फी बरोबर तुम्हाला हॉस्टेल, मेस व तुमचे अदर जे एक्सपेन्सेस असतात पुणे, मुंबई, नागपूर अशा कॉमन सिटीज साठी किती लागू शकतो ते सुद्धा आपण या व्हिडिओत डिस्कस करणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जे जनरलचे जे स्टुडंट्स आहे ज्यांची इन्कम 8 लाखाच्या वर आहे, म्हणजे ज्यांना कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही, त्या स्टुडंट्सला गव्हर्नमेंट कॉलेजची फी जवळपास 80 हजाराच्या आसपास असते. पण जर तुम्ही DY पाटील सारखे जर समजा गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेज जे असतात त्या कॉलेजची तुमची फी जाते 1,20,000 ते 1.5 लाखापर्यंत. तर आता नेमकं दादा पुणे व मुंबई यासारख्या सिटीमध्ये हॉस्टेल व मेसचा किती खर्च येऊ शकतो? सर्वप्रथम आपण पुण्याची गोष्ट करूया. पुण्यामध्ये साधारणतः हॉस्टेलसाठी राहण्यासाठी एक 4 ते 5 हजार रुपये महिन्याला खर्च येत असतो. म्हणजे तुमचे वर्षाचे ते किती झाले? त्यानंतर आपण मेसकडे वळूयात. मेसचं एक 2.5 ते 3 हजार कॉमन असतं. आता काही कॉलेज जे असतात त्यांचं हॉस्टेल फारच हायफाय असतं, ज्या ठिकाणी 1-1.5 लाख फक्त राहण्याची फीस असते. तर असल्या हॉस्टेल घेण्यापेक्षा तुम्ही बाहेर जी PG सिस्टम असते त्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करू शकता, ज्यामुळे तुमचा इंजिनिअरिंगचा खर्च वाचेल किंवा राहण्याचा खर्च वाचेल. आता आपण राहणं व खाणं धरून पुण्यासारख्या सिटीत एक 1 लाख रुपये धरून चालू, किंवा 80-90, 1 लाख लागत नाही बट 80 ते 90 हजार धरून चालू. त्यानंतर आपण गोष्ट करूया मुंबईची. आता मुंबईमध्ये राहणं फार महत्वाचं असतं, म्हणजे फार खर्चिक असतं. तर मुंबईमध्ये हीच रक्कम तुमची 1,20,000, 30,000 किंवा 40,000 पर्यंत जाऊ शकते. बट जर गव्हर्नमेंट कॉलेज असलं आणि त्यात तुम्हाला जर गव्हर्नमेंटचं हॉस्टेल जर अलॉट झालं तर त्या ठिकाणी तुमचा खर्च येतो 20,000 किंवा 30,000. आणि जेवणाचा खर्च वेगळा, जो की तुम्हाला 3 किंवा 4 हजार रुपये कॉमन लागणारच आहे, पुणे असो या मुंबई असो. आपण आता ही गोष्ट केली जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी. म्हणजे जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटला पर इयर एक 2,30,000 ते 2,50,000 पर्यंत खर्च येतो. आता आपण बघूया जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत पण ज्यांचं इन्कम 8 लाखाच्या आत आहे, म्हणजे त्यांना EWS, EBC यासारख्या स्कॉलरशिप मिळतात, ज्यामध्ये काय असतं तुमची ट्युशन फी 50% ऑफ होते. या जर ते गव्हर्नमेंट कॉलेजला असतात तर गव्हर्नमेंट कॉलेजची फी ऑलरेडी कमी असते, म्हणजे एक 80 हजाराच्या आसपास असते. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेज जर घेत असाल तर त्या ठिकाणची फी 1,20,000 ते 1,50,000च्या आसपास असते. या ठिकाणी तुमची फक्त ट्युशन फी 50% कमी होत असते. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची फी 50,000 आहे फॉर एक्झाम्पल, आणि तिथली ट्युशन फी 40,000 आहे, आणि पुढच्या 10,000मध्ये त्यांची डेव्हलपमेंट फी, एक्झाम फी वगैरे सर्व आहे, तर तुमची 50% ट्युशन फी कॅन्सल होईल. म्हणजे तुम्हाला 20,000चं कन्सेशन भेटेल. एखाद्या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया आता आपण. समजा 80,000 फी आहे पण त्याची ट्युशन फी जी आहे ती फक्त 10,000 आहे. मग त्या ठिकाणी मग तुम्हाला फक्त 5,000चा बेनिफिट मिळणार आहे.
कारण EWS, EBC यासारख्या ज्या बी स्कॉलरशिप, ज्या बी कास्ट अंतर्गत तुम्ही ऍडमिशन घेत असतात, त्यामध्ये तुम्हाला 50% ट्युशन फीवर ऑफ भेटत असतं, ना की तुमच्या कॉलेजच्या टोटल फीवर. आता हे ट्युशन फीवर ऑफ म्हणजे तुम्हाला 50% त्यावरच ऑफ मिळणार, कॉलेजच्या फीवर नाही. तर आपण आता गोष्ट करूया, जी कॅटेगरी स्टुडंट आपण बघितले, EWS, EBC ची स्कॉलरशिप घेणारे किंवा ओपन जनरल मेरिट वाले. आता आपण बघूया कॅटेगरीच्या स्टुडंटकडे. SC, NT, VJNT, त्यानंतर ST यासारख्या, OBC यासारख्या कॅटेगरीच्या स्टुडंट्सला पुणे व मुंबईमध्ये कॉलेजची काय फी लागेल? आधी सांगितल्याप्रमाणे जे गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी साधारणतः 80,000च्या आसपास असतं. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल आणि तुमचं उत्पन्न 1.5 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला अजून सवलत भेटते. बट तुमचं उत्पन्न 1.5 लाखाच्या खाली नाहीये, पण तुम्ही कॅटेगरीचे स्टुडंट्स आहात, तर त्या ठिकाणी तुमची ऍव्हरेज जी फी जाते हे 40, 50, 60,000पर्यंत जाते गव्हर्नमेंट कॉलेजला. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेजला असेल ती साधारणतः 90,000 ते 1,10,000च्या आसपास जाण्याची शक्यता असते. बट तुमचं उत्पन्न जर 1.5 लाखाच्या खाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अजून एक स्पेशलाइज स्कॉलरशिप भेटते, ज्यामध्ये तुमची गव्हर्नमेंट कॉलेजची फी जवळपास 40,000पर्यंत येऊ शकते आणि गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेजची फी 90,000च्या आसपास लागू शकते. आणि हॉस्टेल व मेसचा खर्च जो आधी सांगितला त्याचप्रमाणे असतं, त्यात कुठलाही बेनिफिट होत नाही. जर हॉस्टेल कॉलेजचं असेल आणि ते गव्हर्नमेंटचं हॉस्टेल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्टचा बेनिफिट भेटू शकतो. बट तुम्ही जर PG वगैरे जर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्टचा काहीही फायदा होत नाही, कारण ते सर्व प्रायव्हेट असतं. आता आपण बघूया कास्टच्या स्टुडंटसाठी मग मुंबई व पुण्यासाठी किती खर्च येतो. आता आपण पुण्याची गोष्ट केली तर कास्टच्या स्टुडंटसाठी पर इयर इंजिनिअरिंगला जवळपास 1,80,000 ते 1,90,000 असा खर्च येत असतो. बट जर समजा तुम्ही मुंबईत असाल तर हाच खर्च तुमचा एक 10-20 हजारांनी वाढण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या पॅरेंट्सला हा व्हिडिओ दाखवणं गरजेचं आहे की ते त्या हिशोबाने आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी किती खर्च येऊ शकतो तर ते मॅनेजमेंट करून ठेवतील. आता आपण बघूया की मॅनेजमेंटचे जे स्टुडंट्स असतात तर त्यांचं इंजिनिअरिंगला सुद्धा सेम फीज लागते का? तर नाही. मॅनेजमेंटसाठी तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी 10-10 लाख जर मॅनेजमेंट ऍडमिशन साठीच लागत असाल तर बाकीची जी फी असते ती वेगळी लागते आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे 2 लाख, 2.5 लाख अशी फी धरून चालावं लागते. आता दादा तू अगोदर सांगितलं गव्हर्नमेंट कॉलेजची फी वेगळी, गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेजची फी वेगळी. आता सर्व कॉलेजची फी सारखी असते का? तर नाही. यामध्ये काही अपवाद सुद्धा आहेत, जसं की MIT कॉलेज. MIT कॉलेजची फी जास्त आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला फीस पाहून जरा ऍडमिशन व कॉलेज लिस्ट टाकताना विचार करावा लागतो. कारण MIT कॉलेजची फी थोडी जास्त असल्यामुळे काही पेरेंट्स ते अफोर्ड नाही करू शकत. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला ऍव्हरेज इंजिनिअरिंगला किती खर्च येऊ शकतो.